महाराष्ट्रामध्ये संत महंतांना मानाचं स्थान आहे। कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या महंतांचा अनुयायी वर्ग देखील मोठा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांची देखील मोठी कीर्ती आहे। मात्र आदिनाथ महाराज एका वेगळ्याच कारणामुळे आता चर्चेत आलेत। महाराजांनी स्वतःवरच हल्ला करून स्वतःला जखमी करून घेतलाय। यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, पण घडलेल्या घटनेनं त्यांच्या गडाच्या भक्तांमध्ये आता चिंतेचं वातावरण आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्याबद्दल घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। महाराजांनी स्वतःवरतीच शस्त्रानं वार करून जखमी करून घेतलं अशी घटना समोर आली आहे। यानंतर महाराजांना अहिल्यानगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट झालंय। महाराजांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे हे सांगितलं। तमाम भाविकांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, श्री गुरु नारायण महाराजांच्या आशीर्वादाने, सद्गुरु जोग महाराजांच्या आशीर्वादाने, भाऊबाबांच्या आशीर्वादाने मी अगदी व्यवस्थित आहे। तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे, जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे। काही काळजी करू नका। घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजायच्या सुमारास महाराजांनी गडावरच्या सर्व भक्तांना बाहेर थांबायला सांगितलं। ते स्वतः खोलीत गेले। त्यानंतर आपल्या जननेंद्रियावर वार करून त्यांनी स्वतःला गंभीर जखमी करून घेतलं। ही धक्कादायक बाब लक्षात येताच गडावरच्या सेवकांनी आणि भक्तांनी त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। महाराजांची प्रकृती आता स्थिर आहे, पण कोणतंही इन्फेक्शन होऊ नये यासाठी भक्तांनी त्यांना भेटण्याकरता येऊ नये असं आवाहन डॉक्टरांनी केलंय। काल सुमारे 8-8:30ला आदिनाथ महाराजजी आमच्याकडे इथे साताळकर लोटस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहिल्यानगर इथे आले। जेव्हा ते आले तेव्हा परिस्थिती गंभीर होती। रक्तस्राव खूप झाला होता आणि थोडं बीपी फ्लक्च्युएशन्स पण होत्या आणि ऍक्टिव्ह रक्तस्राव म्हणजे ब्लड लॉस होत होता। आल्यानंतर आम्ही इथे त्यांना प्राथमिक उपचार केले, आयसीयू मध्ये भरती करून घेतलं। संबंधित सगळ्या आम्ही चाचण्या करून इमर्जन्सी ऑपरेशन प्लॅन केलं। ऑपरेशन एक साधारण सुमारे 1.5-2 तास चाललं। त्यांच्यावरची शस्त्रक्रिया अगदी छानरीत्या पार पडली गेली आणि जी काय दुखापत झाली होती, ऍक्सिडेंटल इंजुरी जी काय होती, तर त्याच्यामध्ये आपण रक्तस्राव पूर्णपणे स्टॉप केला, त्यांना स्टेबलाइज केलं। आता महाराजांची परिस्थिती अगदी चांगली आहे। घडलेल्या घटनेची माहिती मिळताच आमदार मोनिका राजळे आणि भाजपचे नेते अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयात धाव घेत महाराज